म्हणजे ज्ञान हे मुक्ती देणार आहे, दिशा दाखवणार, आयुष्याला समृद्धता अर्पण करणार. तर ज्ञानाशिवाय कोणत्याही जीवनाचं मूल्य हे शून्य असेल. जगणारे जगतात, पण त्या जगण्याला काय मूल्य आहे याचा जर गंभीरपणे विचार करायला लागलो तर आपण खूप अस्वस्थ होतो. म्हणून आजच्या सबंध सामाजिक जीवनाचा विचार जर तुम्ही करायला लागला तर ही परिस्थिती सातत्याने आपल्यावर येते की आपण सदैव अस्वस्थतेकडे वळतो आहोत. त्याचं कारण हे आहे की मुळामध्ये खऱ्या ज्ञानापासून आपण वंचित होत चाललेलो आहोत, खऱ्या ज्ञाननिष्ठेपासून आपण वंचित होत चाललेलो आहोत, खऱ्या राष्ट्रनिष्ठेपासून आपण वंचित होत चाललेलो. म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव करीत असताना किंवा राजमाता जिजाऊ यांचा गौरव करीत असताना सातत्याने आपल्याला हे भान असणं आवश्यक आहे की जगामध्ये मीही एक शिवाजी निर्माण करतो की जो देशाचा विकास सर्वार्थाने करू शकेल. असा शिवाजी महाराज राजा पुन्हा एकदा निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचं भान आपल्या समाजाला ठेवण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने माता जिजाऊंना ही आपली मानवंदना आहे. किंवा स्वामी विवेकानंदांसारखा राष्ट्र गौरव करणारा, ज्ञानाची पताका भारतातच नव्हे तर भारताच्या पलीकडे जाऊन साता समुद्रा पलीकडे येऊन फडकवणार असा स्वामी विवेकानंद, ज्यांनी वेदांचा अर्थ तिथे चालत नाही. आज परिस्थिती आहे की वेदांचा अर्थ आम्हाला तिथे माहिती नाही. तर या सगळ्या गोष्टींचं भान असणं आवश्यक आहे. म्हणून मी असं म्हणेन की कोणत्याही महापुरुषाची जयंती असू दे, ती साजरी करत असताना मनामध्ये हा एक विचार येणं आवश्यक आहे की मला स्वामी विवेकानंद कसं होत आहे, मला राजमाता जिजाऊ कसं होईल, मला महाराजा शिवाजी कसा निर्माण करता येईल. ही प्रत्येकाच्या मनामध्ये जर भावना निर्माण झाली आणि त्या भावनेचा उपयोग जर राष्ट्राच्या विकासासाठी झाला, देशाच्या विकासासाठी झाला, तर मला असं वाटेल तीच या महापुरुषांना मानवंदना ठरेल. आणि ही मानवंदना आपण मराठी भाषा विद्यापीठाच्या वतीने या महापुरुषांना आज देत आहोत. मला याचा आनंद झाला की आजच आपल्या परीक्षेचा फॉर्म भरण्याचा देखील अंतिम दिवस आहे.